चंद्रपुरातून माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकाराने शेतकऱ्याला किडनी विकायला लावल्याचा आरोप करण्यात आलाय। या क्रूर प्रकारामुळे महाराष्ट्र हादरून गेलाय। नागभेड तालुक्यामध्ये येणाऱ्या मिंथूर गावात हा प्रकार घडलाय। सावकारी कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या या शेतकऱ्याला कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकण्याची वेळ आली आहे। शेतकऱ्याचं नाव रोशन कुडे असं आहे। रोशन कुडे यांच्याकडे 4 एकर शेती आहे। दुग्ध व्यवसायामधून थोडी मिळकत होईल म्हणून त्यांनी गायी खरेदी केल्या। त्यांनी 2 सावकाराकडून 50,000 रुपये घेतले। खरेदी केलेल्या गायी मरण पावल्या। सावकाराकडून भरमसाठ व्याजासह वसुली केली जाते। 1 लाखावर दिवसाला 10,000 प्रमाणे व्याज घेतलं जात असल्यामुळे शेतकऱ्यानं 1 लाख घेतलेलं कर्ज तब्बल 74 लाखांवर गेलं आणि त्याचमुळे ही संपूर्ण स्थिती ओढावलेली आहे। अत्यंत धक्कादायक घटना चंद्रपुरातनं समोर येते। माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे। कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकारानं शेतकऱ्याला किडनी विकायला लावल्याचा आरोप केला जातोय। चंद्रपूर माझा दुधाचा व्यवसाय होता। 2017 पासून मी दुधाचा व्यवसाय करत होतो। त्याच्यानंतर कोरोना लागल्यानंतर गायींना लंपी बिमारी आली। माझ्याकडे जे पैसे होते ते उपचारासाठी वापरले। त्याच्यानंतर पैशाच्या अडचणीमुळे मी ब्रह्मपुरीला व्याजाने पैसे देते असं माहीत पडलं। मी त्यांच्याजवळ गेलो। त्यांच्याजवळ गेल्यानंतर त्यांच्याकडून 1 लाख रुपये मागितले। किशोर बावकुळे, मनीष गाडबांधे। त्याच्यानंतर यांनी मला आपले पैसे परत करण्यासाठी 15 दिवसांनी व्याज आकारत होते। 15 दिवसात व्याज नाही दिल्या तर 5,000 10,000 रुपये पेनल्टी लावत होते पर दिवसाची। त्याच्यानंतर आपले पैसे काढण्यासाठी लक्ष्मण पुंडलिक उरकुडे यांच्याकडे पाठवले। लक्ष्मणने माझा मजबुरीचा फायदा घेऊन 40% व्याज आकारला 20 दिवसाचा। त्याच्यानंतर त्याचे पैसे परत करण्याची यांची टोळी आहे। आपापले पैसे काढण्यासाठी बरोबर ते दुसरं एका टीममध्ये बसल्यानंतर ते एकमेकाकडे पाठवले जाते आणि माझ्या नावाने ते पैसे घेतले जातात। यांच्याकडे कोरे स्टॅम्प, चेक आणि काही मी चौकशांत ते स्पष्ट करणार आहे सर्व गोष्टी। त्याच्यानंतर मी शेती विकली, ट्रॅक्टर विकली, 2 टू व्हीलर विकले, रिश्तेदाराकडले पैसे पण मागितले आहेत। सोना पण विकलाय। सोना रिश्तेदाराकडून मस्को ज्वेलरमध्ये सोना पण विकलाय। गहाण पण आहे, पुण्याला गहाण आहे। तेवढ्यावर न भागता किशोर म्हणे आता तुझ्याकडे कार आहे का पैसे देण्यासाठी, तुझी किडनी आहे, तू विकू शकतेस किडनी। लक्ष्मण माझ्या मागील तगादा लावला, किडनी झाल्या पैसे दे मला। त्याच्यानंतर लक्ष्मणने आम्हाला अलोने बस स्टॉपमध्ये भेटून ठेवलं। त्याच्यानंतर माझा भाऊ रात्री 12:30 वाजता वरून पळून गेला, गेटवरून लावून। त्याच्यानंतर त्यांनी मला पण सोडलं, ते काही बरं वाईट करतील जीवाचं म्हणून। त्याच्यानंतर यांचे एवढं दहशत आहे ना ब्रह्मपुरी की यांची तक्रार पण कोणी घेत नाही। तक्रार पण यांची कोणी म्हणजे यांच्या विरुद्ध तक्रार करायला गेलं ना कोणी तक्रार पण घेत नाही। त्याच्यानंतर मी किडनी विकून आलो। 8 लाख रुपयाला किडनी विकली। त्याच्यानंतर यांचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटिने या देशात गेलो। किडनी विकली मी 8 लाख रुपयाला किडनी विकली। किडनी विकल्यानंतर मी याचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटेण्याला गेलो जॉबसाठी। कमी याच्यातून थोडे माझा परिवार उभा राहावा याच्यासाठी। यांनी केलेली अशी पिळवणूक भरपूर गंभीर प्रकारची आहे। आज 4 महिने झाला मी न्यायासाठी हिंडतो पण न्याय मिळत नाही। माझी सरकारला एवढीच विनंती आहे की मला न्याय मिळवून द्यावा, माझी गेलेली प्रॉपर्टी मला मिळण्यात यावी। 74 लाख कसे झाले हा प्रश्न। 1 लाखाचे 1.25 लाख झाले, 1.5 लाख झाले, मी समजू शकतो। असा सावकारी अनधिकृत जर करणारा सावकार असेल तर सगळ्यात आधी त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट की शेतकऱ्याला किडनी विकावी लागते। आम्ही सातत्यानं शेतकऱ्याच्या कर्जाविषयी सरकारला बोलतो। सरकार हे कानावर घेत नाही, फक्त चुकीच्या खोटाड्या घोषणा
तर या सगळ्या संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात। अतुल लोंढे हे फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। अतुलजी, अत्यंत धक्कादायक ही घटना आहे आणि फक्त धक्कादायक नव्हे तर चंद्रपुरातली ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे। हे कर्जाचा परतावा करण्यासाठी एका शेतकऱ्याला आपली किडनी विकायला लावावी लागते आणि ही स्थिती त्याच्यावर ओढावते। एकंदरीतच या सगळ्या प्रकरणासंदर्भात आपली प्रतिक्रिया। बघत होतो ते सगळं 10,000 रुपये पर डे व्याज हे जगातला कुठला आहे आणि काय करते पोलीस यंत्रणा। अधीक्षकांकडे गेल्यानंतर अधीक्षकांनी लक्ष दिलं नाही म्हणून त्याला कलकत्त्याला घेऊन जाऊन कंबोडियात त्याचं ऑपरेशन करून त्याची किडनी काढल्या जाते। या सरकारला काही नैतिक अधिकार काही तोंड राहिलाय का सत्तेमध्ये राहण्याचं? पहिले त्या अधीक्षकाला सस्पेंड केला पाहिजे, तो IPS असेल तर सस्पेंड केला पाहिजे आणि महाराष्ट्र सर्व्हिसचा असेल तर टर्मिनेट केलं पाहिजे पहिले त्याला, आणि त्या सावकाराला पहिले अटक केली पाहिजे। आणि जेवढे सावकार आहे महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या सावकार्य करत आहे त्यांच्या विरुद्ध काय कारवाई आतापर्यंत करत आहे? 2014ला नवीन सत्तेत आल्यावर 171 कोटी दिले होते। आता काय म्हणजे सावकारांच्या विरोधात काय आहे? कोण आहे तो सावकार? कोणाशी संबंधित आहे? या सगळ्या गोष्टीची चौकशी केली पाहिजे। पहिले त्या पोलीस अधीक्षकावर कारवाई केली पाहिजे, कारण की जी बातमी येते ती अशी आहे की पोलीस अधीक्षकांनी कडे तक्रार केल्यानंतर त्यांनी लक्ष दिलेलं नाही आहे। त्यामुळे सगळं गंभीर आहे, वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे सामान्य माणसाला। मरता तर मरा अशा पद्धतीचं ह्या सरकारचं ऍटिट्यूड दिसत आहे। 10,000 रुपये व्याज घेण्याची हिंमत कशी होते पर दिवसाला, प्रत्येक दिवसाला? आणि किडनी विकतपर्यंत पोलिसांकडे गेला तो आणि पोलीस दखल घेत नसेल तर त्या पोलिसांवर कारवाई व्हायला पाहिजे। अतुलजी, आपण म्हणालात की पोलिसांनी या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं, या संदर्भातली आणखी काही माहिती आहे आपल्याकडे या प्रकरणाशी निगडीत? त्यांच्या त्या शेतकऱ्याचा व्हिडिओज आहे त्याच्यामध्ये त्याचं स्पष्ट म्हणणं आहे ना, त्यालाच पुरावा म्हणून करून FIR करून पहिले तर पोलीस अधीक्षकाला घालवलं पाहिजे। जर त्यांनी पोलीस अधीक्षकाला तक्रार दिल्यानंतर त्यांनी दखल घेतली नसेल तर, आणि कडक कारवाई केली पाहिजे। सरकारला तसे काही तोंड राहिलेलं नाही आहे, पण यांच्याकडे राजीनामे नाही ना। मरा, बलात्कार व्हा, 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला तरी तोंड वरती करून फिरणार ना, कसं आम्ही चांगलं करतोय सांगायला। निश्चित। अतुलजी, या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर प्रतिक्रिया मांडली त्यासाठी आभारी आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जोडल्या गेलेल्या आहेत। अंजलीताई, नमस्कार। अत्यंत धक्कादायक घटना आहे। शेतकऱ्याला कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकण्याची वेळ आली। एवढंच नाही तर न्याय मिळण्यासाठी सुद्धा त्याला आता मागणी करावी लागतेय। माझं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही अशा स्वरूपाचा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे। एकंदरीत आपली पहिली प्रतिक्रिया। मला आता ते व्हिडिओज बघून अक्षरशः अंगावर काटा आला की आपण काय करतोय काय। पैशाची हाव आणि लुटण्याची हाव आता किती वाढत चालली आहे आणि त्यात आता असंही कळतंय की हा माणूस सुद्धा, हा सावकार सुद्धा राजकारणातलाच आहे। पक्ष कुठला अमुक हे सगळा खुलासा होईलच, पण आताच्या घटकेला हे जे झालंय याच्यावर सरकारला काहीच का करता येत नाहीये। खरं तर हे सावकार वाटेल ते दर घेऊन, म्हणजे आताच्या घटकेला चक्रवाढ व्याज सोडा, पण व्याजाचा दर काय? 1 लाखाचं जर घेतली असेल त्यांनी उचल आणि त्याच्याऐवजी 74 लाख त्याला देणं, म्हणजे त्याची घर विकलं गेलं, ट्रॅक्टर विकला गेला, किडनी विकली गेली, इतकं जर आता आपण खाली आपला स्तर जात असेल तर भानावर येण्याची गरज आहे। सरकारला भानावर येण्याची गरज आहे की आपण काय करतोय, कुठच्या दिशेने नेतोय। हे सावकाराबद्दल एक तुम्ही मला सांगा किती वेळ लागतो डायरेक्शन्स काढायला, की कुठल्याही प्रायव्हेट प्रत्येक सावकारांनी रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे। त्याच्यावर मे बी नॉर्मल बँकांचा दर जर 7-8% असेल तर यांनी 10-11% व्याज दिलं तर हरकत नाही। 15च्या वर जर कुठल्या सावकारांनी दिलं तर तात्काळ त्या सावकाराला अटक केली गेली पाहिजे, असं म्हणायला किती वेळ लागतो सरकारला? पण हे होतच नाही। लोकांनी आपलं म्हणजे त्या शेतकऱ्याची स्थिती त्यांनी दाखवलेला तो फोटो ज्याच्यात त्याची किडनी काढली बघून इतकं कसं तरी होतंय की आपण आता खरंच भानावर येण्याची गरज आहे सरकारला आता। आणि तेच बोलून सुद्धा आता असं वाटतं की लोकांचा आक्रोश आता होण्यापर्यंत हे वाट बघतायत का? किती छळणार, किती लुटणार, काही सीमा आहेत की नाही या सगळ्या गोष्टीला? अंजलीजी, आणखी एक महत्त्वाचं बरोबर, रोशन कुडे असं या शेतकऱ्याचं नाव आहे अंजलीजी, आणि ह्या व्हिडिओमधनं अनेक दावे आरोप सुद्धा त्यांनी केलेले आहेत। तक्रार घेतली जात नाही आणि मला न्याय मिळवून द्या अशी मागणी केलेली आहे। या सगळ्या संदर्भात आपण काही पाठपुरावा करणार शासनाकडे? नाही, नक्कीच मी आता त्यांच्याकडनं त्यांचा नंबर काढून
कोण आहे तो सावकार, सगळ्या गोष्टी आता बाहेर काढून शासनाला खरं धारेवर धरण्याची गरज आहे आता. आता बास झालं, या सावकारांवर हे झालंच पाहिजे तात्काळ. नमस्कार. निश्चित अंजलीताई, या सगळ्या संदर्भात आपण प्रतिक्रिया व्यक्त केली, भूमिका मांडली, त्यासाठी आभारी आहे. अधिकची या सगळ्या संदर्भात बातचीत करूयात. रविकांत तुपकर आपल्यासोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत. रविकांत, जी अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे चंद्रपुरामध्ये आणि कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकारानं शेतकऱ्याला किडनी विकायला लावली आहे असा आरोप केला जातो. या सगळ्या संदर्भात शेतकऱ्याचा स्वतःचा व्हिडिओ सुद्धा आहे. अनेक आरोप करण्यात आलेले आहेत. ही स्थिती ओढावते आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर. कसं पाहायचं या सगळ्याकडे? हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये जर शेतकऱ्याची किडनी एक सावकार काढून घेत असेल त्याचे पैसे वसूल करण्यासाठी, तर याच्यापेक्षा दुर्दैवी लाजिरवाणी घटना महाराष्ट्रात कोणतीच असू शकत नाही. मला असं वाटतं, जसं RR असताना RR पाटलांनी सावकारांच्या संदर्भामध्ये कडक कायदा केला होता, तो कायदा नंतर शिथिल केला गेला. तर त्या सावकारांना आळा घालण्यासाठी, त्या सावकारांना मुसक्या आवळण्यासाठी त्यांच्या कडक कायद्याची आवश्यकता आहे. आणि या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. जो कोणी सावकार आहे, त्या कुडे नावाच्या शेतकऱ्याची किडनी त्यांनी विकली, त्या सावकाराला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. मानवता आणि माणुसकी नावाची गोष्ट शिल्लक आहे की नाही? तर अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन, शेतकऱ्यांच्या गरिबीचा फायदा घेऊन जर हे सावकार त्यांचे अवयव विक्रीला काढत असतील, तर महाराष्ट्रात राहतोय की पाकिस्तानात राहतोय आपण, हे विचारण्याची वेळ आलेली आहे. मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि गृह खात्याला टाईट करून त्या ठिकाणी ताबडतोब त्या सावकाराच्या मुसक्या आवळल्या पाहिजे. हे प्रातिनिधिक उदाहरण नाही समोर आलं म्हणून, पण महाराष्ट्रभर सावकारांनी हैदोस घातलेला आहे. आणि हे सावकार मी सुद्धा माझ्या डोळ्यांनी बघतो, हे सावकार अव्वाच्या सव्वा व्याज घेतात, शेतकऱ्यांच्या जमिनी नावावर करून घेतात, त्यांच्या प्रॉपर्ट्या नावावर करून घेतात. आणि असे जे काही सावकार आहेत ज्यांच्या खरेद्या डाऊट आला तरी स्वतःहून सुमोटो सरकारने त्याच्यामध्ये कारवाई केली पाहिजे असं माझं मत आहे. आणि या चंद्रपूरच्या घटनेच्या संदर्भामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटना अत्यंत ताकदीने आवाज उचलला. कशा पद्धतीने आपण पाठपुरावा करणार आहात या सगळ्या संदर्भात, या प्रकरणाशी निगडीत? नाही, आता तिथल्या संबंधित शेतकऱ्याचा नंबर घेऊन त्याच्याशी बोलून त्यांचं म्हणणं ऐकून त्या संदर्भामध्ये मुंबईला जाऊन आम्ही स्वतः त्याचा पाठपुरावा करू. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. हे तर म्हणजे आपल्या कल्पनेच्या बाहेर झालं. तुमच्याकडून पैसे वसूल होत नाही म्हणून तुम्ही दवाखान्यात नेऊन त्याची किडनी काढून घेता, 8 लाखामध्ये ती किडनी विकता. हे रॅकेट आहे का? याचाही शोध लागणं गरजेचं आहे. वेळ प्रसंगी मुंबईत या शेतकऱ्याला घेऊन आम्ही आंदोलन सुद्धा करू, पण या शेतकऱ्याला न्याय मिळवून देऊ. यांच्यासारखे हजारो लाखो शेतकरी महाराष्ट्रात आहेत जे सावकारांपासून पीडित आहेत. या सावकारांच्या रुग्णावर फटके लावले पाहिजे आणि कडक कारवाई केली पाहिजे, यांची धिंड काढली पाहिजे गावागावातून. अशा पद्धतीची मागणी सरकारकडे आम्ही करणार आहे. निश्चित. रविकांतजी, या सगळ्या संदर्भात आपण आपली भूमिका मांडली, प्रतिक्रिया व्यक्त केली, त्यासाठी आभारी आहे. तर कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या या शेतकऱ्याला कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्याचं नाव रोशन कुडे असं आहे. रोशन कुडे यांच्याकडे 4 एकर शेती आहे आणि दुग्ध व्यवसायामधून थोडी मिळकत होईल म्हणून त्यांनी काही गायी खरेदी केलेल्या होत्या. त्यांनी 2 सावकाराकडून 50,000 रुपये घेतले. खरेदी केलेल्या गायी मरण पावल्या आणि सावकाराकडून भरमसाठ व्याजासह वसुली केली जाते. 1 लाखावर दिवसाला 10,000 प्रमाणे व्याज घेतलं जात असल्यामुळे शेतकऱ्यानं 1 लाख घेतलेलं कर्ज आता तब्बल 74 लाखांवर गेलेलं आहे. आणि या सगळ्या संदर्भात NDTV मराठीनं अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. या प्रकरणामध्ये कठोर कारवाई व्हावी आणि असे प्रकार पुढे कधीही घडू नयेत यासाठी आता सरकारनं तातडीनं कठोर पावलं उचलण्याची गरज आहे असं मत अनेक नेत्यांनी व्यक्त केलेलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी रविकांत तुपकर यांनी NDTV मराठी सोबत बातचीत करताना व्यक्त केलेली आहे. या सगळ्या संदर्भात ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया आपण पाहूयात. असा सावकारी अनधिकृत जर करणारा सावकार असेल तर सगळ्यात आधी त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की शेतकऱ्याला किडनी विकावी लागते. आम्ही सातत्यानं शेतकऱ्याच्या कर्जाविषयी सरकारला बोलतो. सरकार हे कानावर घेत नाही, फक्त चुकीच्या खोटाड्या घोषणा सरकार करतं. परंतु एका शेतकऱ्याला किडनी विकावं लागणं स्वतःचं कर्ज फेडण्यासाठी, याच्यासारखं दुर्दैवाने ह्या गोष्टी महाराष्ट्रात होतात, त्याच्यापेक्षा हे मोठं दुर्दैव आहे.
अशी काही युती एमआयएम बरोबर होण्याचा काही प्रश्नच निर्माण होत नाही. तर सर्वप्रथम या सावकाराला तुरुंगात टाकावं अशी रोखठोक भूमिका मदा जानवे यांनी मांडलेली आहे आणि सरकारकडे तशी मागणी सुद्धा केली आहे. तर आपण पाहतो नेमकं या प्रकरणामध्ये काय घडलंय आणि